हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज माझा क्लासचा शेवटचा दिवस आहे. तर म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते की मी महिलांना किती प्रकार शिकवले. तर मी पण शिवलेत, कारण मला पण त्यांना केंद्राला द्यायचेत. तर मी तयार झाली आहे, तर जायचे. 2 वाजत आलेत. तर बॅग भरली. म्हणले हा घरी व्हिडिओ काढावा, तर गेलो काढणारच आहे मी. म्हटलं हा काढावा. तर पहिली सुरुवात मी छोट्या पाऊचपासून केली होती. त्यात सुट्टे पैसे ही बाजारला वगैरे नेता येते आणि मोबाईल पण बसतो हातात पण घेण्यासारखं. तर हा पहिला प्रकार शिकवला. तर दुसरा पण सांगते मी तुम्हाला. तर हा दुसरा प्रकार. ह्याला बाहेर एक कप्पा आहे आणि आत एक कप्पे आहेत. असे 2 कप्पे आहेत. मला दाखवते मी. तर असे 2 कप्पे शिवलेत. बघू शकता. सगळ्या यूज जशा आपल्याला आहेत ना तशा कशा वाटतं सांगा नक्की. हा दुसरा प्रकार. तिसरी वन साईड शिकवली. का आहे का, म्हणजे एका साईडला वन साईड. तर हा पॅटर्न बायकांना खूप आवडला बरं का. मस्त. इथे एक कप्पा, इथे एक कप्पा आणि ह्या साईडला एक कप्पा, असे 3 कप्पे शिकवले. तर हा झाला तिसरा पॅटर्न. हा पॅटर्न सगळ्यांना खूप खूप आवडला. हा का सगळ्यांना खूप आवडला. हातातली हँडबॅग. आणि आपण 2 दिवसाच्या प्रवासासाठी ही छोटीशी बॅग आहे. म्हणजे 4 माणसांची ह्यात कपडे बसू शकतात. इकडे एक कप्पा आहे, ह्या साईडला एक कप्पा आहे आणि हा मध्ये एक कप्पा आहे. तर ही आपली छोटी प्रवासी बॅग आहे. आता हा शेवट. आमच्या साड्या ही कपाट नाही पुरलं की ह्याच्यात ठेवायचं. तर हा असा बॉक्स आहे. 2 चणी लावलेत. पुढे लेमिनेशनचा कागद लावून केले हो का चारी बाजूने. तर म्हणजे साडी किट शिकवले. तर बघू शकता साडी किट. आणि शेवट सगळ्यात मोठी प्रवासी बॅग शिकवली. आता 8 दिवसाचा प्रवास म्हणजे कपडे भरपूर बसतात. त्याला पण 3 कप्पे आहेत, साईडला 2 आणि पुढे 1. तर असे म्हणून आणि बाजारचे एक पिशवी असे म्हणून त्यांना मी 8 पॅटर्न शिकवलेत. आणि सगळ्या उपयोगीत पडणार आहेत असे मी त्यांना शिकवलेत. तिथे गेल्यावर पण तुम्हाला मी सांगते की त्यांचं मनोगत. तिथे गेला व्हिडिओ काढणार आहे. तर चला जायचे. 2 वाजलाय. तर आज आहे दत्त जयंती. आमच्या इथं शेजारीच संध्याकाळी गुलाल पत्ता आणि प्रसाद पण आहे. तर जायचं तिथं आल्यावरती. म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया हा व्हिडिओ. मी सगळं भरलं होतं. आता मी पुन्हा ह्या बॅगेत भरते आणि जाते. तर कशा वाटल्या माझ्या पिशव्या बॅगा ते पण सांगा कमेंट करून. तोपर्यंत बाय सगळ्यांना.